नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एक ॲडव्हेंचर भरलंय आणि धम्माल अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो तुम्ही मला बघितलं असेल आता ह्या पोशाखात काय मी। मित्रांनो आज आपण आलोय बावधनला आणि थोडंसं बावधनकर म्हणून झालोय आपण। आज रात्री आलो होतो बावधनमध्ये, रात्री शाही काशीनाथाचा शाही छबिना झाला आणि आता सकाळी बगाड जे आहे ते गेले नदीला, तर तिकडं आपण चाललोय आता। तर हे अशा प्रकारे बैल बांधलेले आहेत आपापल्या खुत्त्यावर आणि ज्या ठिकाणी बैल झोपायच्यात त्यांची ती जागा फिक्स आहे आणि तिथं ते बैल बांधलेले आहेत। आणि आता आपण चाललोय नदीला, बगाड गेले त्या रस्त्याने। आणि त्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत मित्रांनो रात्री झालेला छबिना आणि बगाड कसं बांधलं याच्याबद्दल। तर फक्त जोडले का बसत बाहुली कशासाठी बसत? बाहुली कशासाठी बसवली? बाहुली तर खांब इथं सेंटर येणार, खांब येणार, तर खांबाची बाहुली इथं, बाहुली म्हणजे त्याच्यामध्ये खांब बसवला जातो आणि त्याच्यामुळं सीड गोल पण फिरतं आणि व्हर्टिकल मध्ये वर खाली पण होतं। बाहुलीचं काम ते, बाहुलीचं ते काम आहे जे गोल पण फिरलं पाहिजे आणि सीड वर खाली पण झालं पाहिजे, त्यासाठी इथं बाहुली बसवली जाते। बगाडाची प्रथा किती दिवसापासून जुनी आहे? ते 300-400 वर्षापासूनची, तेव्हापासून बगाड चालू आहे। हे फक्त शिडाचं काम चाललंय आता, चालू आहे शिड बांधली। गाडा कुठे बाहेर बांधला? गाडा बाहेर बांधला। ह्याच्यात काय अजून काम असतं का? शिडामध्ये अजून काय काय वापरलं जातं? शिडामध्ये फक्त कळत आणि दूर आणि ह्याच्या बाबाच्या एवढं, बाकी नाही। बाकी मग सगळं गाड्या शिड म्हणजे पूर्ण वरती बसणार टॉपवरचं। शिड कशावर बसलं जातं? शिड खांबावरती बाहुली, बाहुलीत वर शिड बसली म्हणजे वर जाणार। म्हणजे इथं खांब येणार आधी आणि तेव्हा बाहुली बसणार। या शिडाच्या खाली बाहुली असते, बाहुलीवर शिड, त्याच्यामुळे ते फिरतं राहतं, खालीवर झालं पाहिजे। अलाइनमेंट सारखे बाहुली आणायची या मापासाठी। काय येतंय कुठं इथपर्यंत वाई नाहीच, 19 वर कसं येण्याचं? 19 वर तेवढी आपल्याला पुढे बगाड्या पुढे घ्यायचं, तुम्ही इथं येईना, इथनं मागं बाहुली ठेवायची। बाहुलीच येऊ द्या मग ही काय बाहुली मागं नाही काय, ही काय हितनं ठेवा ना बाहुली आणि हिथं रॅक वडान मागं येऊन दोन कुणी आहेत, तिन्ही पुढे मागं केला ना तुम्ही, हा फरक निघून गेला। बरोबर आहे, पण शिडच खाली जायना म्हणजे शिड खाली जात नाही, त्याचं कारण शिडाचा सगळा बोजा मागं जाते, म्हणून हितपर्यंत येऊन घ्या दिले बापू। आणि ह्यात बदल नकोय, कुणाचं बोलवून त्याला शांतपणे शिकवून काहीतरी उद्योग करू ना, हितच बाहुली आणि हितनं मागच बाहुली घ्या, काय होईल त्याला जबाबदार मी आहे। या इथनं मागं बाहुली। महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे। बावधन गावची यात्रा ही दरवर्षी रंगपंचमीच्याच दिवशी असते। होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होत असते। होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनचा बगाड्या कोण हे ठरवले जाते। बावधनचा बगाड्या हा त्याने अगोदर केलेला नवस पूर्ण झालेला असतो त्याच्यावरच येत असते। बगाडाचे वजन जवळपास 3 ते 4 टन इतके असते। बगाडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुटावरती साठी, साठीवरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शिड आणि शिडाला टांगलेला नवसाचा बगाडा हा असा असतो। बगाडाच्या आदल्या दिवशी छबिना असतो, त्या छबिना दिवशी बगाडाचा रथ तयार केला जातो। गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी येऊन ही कामे पूर्ण करतात। मागे
दुसरं पात्र पाहिजे. सोनजाईचा ढग आहे आणि तिथं विधिवत पूजा होणार आहे आणि मग नंतर बगाडाला सुरुवात होणार आहे, म्हणजे बगाडा टांगला जाणार आहे बगाडाला. तर आता ते आपण एक्सप्लोर करणार आहे आज व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत हा व्हिडिओ धम्माल आणि जबरदस्त होणार आहे. येणाऱ्या भाविकांसाठी फळांचं वाटत आहे, केळी वाटत आहे, झुंबड उडली आहे. आपल्याला काय मिळतंय अहो काही करू नका, बरीच आहे. बापरे, आणि आपल्याला हे सक्सेस झालंय. मित्रांनो, आता आपण इथं जिथं बगाड्याला आंघोळ करून मग विधिवत पूजा होणार आणि इथूनच मग आपण बगाड्याला सुरुवात होणार आहे. तर त्याच्या अगोदर इथं जे लोक आहेत भाविक बगाडाबरोबर असतात ते इथं त्यांना प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि भरपूर प्रमाणात प्रसाद वाटप चालू आहे. सर्वांगे सुंदर सेंदुराची कंठे जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना बुद्धि जय देव जय
ज्याच्यासाठी नवस केला होता बगाड्याने तो हा त्याच्यासाठी नवस केला होता. सुस्वागतम आलेल्या सर्व पुस्तके खंडोबाची वाडी यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. सत्यवान गुलाब शिंदे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. बावधन ग्रामस्थ मंडळ बावधन आपल्या वाडी आहे. सर्व यात्रेकरू बावधन ग्रामस्थ मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे. चला पुढचा रस्ता मोकळा करा. विठ्ठल गाडगे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. बावधन ग्रामस्थ मंडळ बावधन आपल्या आभारी आहे. शिवराज तळटे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. बावधन ग्रामस्थ मंडळ बावधन आपल्या आभारी आहे. कॅनबा तात्याबा ठोंबरे यांच्याकडून 100 रुपये देणगी आलेली आहे. संदीप ठोंबरे यांच्याकडून 100 रुपये देणगी आलेली आहे. ग्रामस्थ मंडळ आपल्या आभारी आहे. सर्वांना एक नम्र विनंती, भाविकांना नम्र विनंती. अरे रस्ता दिसू द्या की, रस्ता दिसू द्या की.
तुमचा का फोटो काढायचा आहे खांड हे पहा या तालावरती जे मोबाईलवाले आणि शूटिंगवाले जरा बाजूला व्हा तुमच्या पायण्याने माणसं पडतील पुढे हळू हळू हो 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 गाडा हल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा बावधनगावच्या मराठी यात्रेच्या निमित्तानं भाविकांचं यात्रेकरून बावधन ग्रामस्थ मंडळ बावधनच्या वतीने सहर्ष स्वागत सर्व यात्रेकरून बावधन ग्रामस्थ मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे चला पुढचा रस्ता मोकळा करा विठ्ठल गाडगे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे बावधन ग्रामस्थ मंडळ बावधन आपल्या आभारी